मी सोनाली. झालं का जेवण दुपारचं? झालंच असेल आता. 1:30 वाजता आल्या म्हणलं सगळ्यांचं जेवण झालंच असेल. मला असा प्रश्न विचारायचा होता की म्हणजे किती बहिणी नाही का पेशंट सांभाळायचं काम करतात. मला कमेंटमध्ये खरंच प्लीज सांगा की बघा आता आपण म्हणजे आपण इतकं कष्ट करतो पण आपल्याला तेवढा मोबदला भेटतो का? आता हे जेवढे आहेत एजन्सीवाले ते आपल्या मागं जर 400 रुपये 300 रुपये जर कमिशन खात असेल तर यांना 650 रुपये हजेरी द्यायला सुद्धा जड पडतं. पण अशा किती बहिणी आहेत की त्यांना खूपच कमी पगार आहे. त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा पेशंट सांभाळायचं कोण काम करत असेल तर म्हणजे मला पण कळलं नाही का किती जणी करतात पेशंटचं काम. आणि मग त्याच्यावर सांगता येतं आपल्याला तर सगळे आपण एकत्र आलो आपला हा बर्डन एकदम कमी आहे आपण काहीतरी करू शकतो निदान आपल्याला तरी 2 रुपये भेटू शकतात. आपण एवढी आता बघा आमच्याकडं तर असं आहे बघा म्हणजे जी आता जुनी आहे का 15-16 वर्ष झालं ती तुम्हाला सांगू का तिला पगार आहे बघा म्हणजे 600-650 असं देतात. आणि ती जरा जिला 2-4 वर्ष झालेत का तिला देतात 500-550 रुपये. आणि परत तुम्हाला सांगते जी एकदम फ्रेश असेल का भले तिला अनुभव 15 वर्षाचा असू द्या पण तरी सुद्धा तिला किती पगार देणार सांगतो 400 रुपये. आणि हे 300-350-400 रुपये एका बाईच्या मागं का 10 बाया काम करत असल्या विचार कर 10 बायाच्या 300 रुपयाने किती होतात एका दिवसाचे. मग हे काय म्हणतात परत आम्हाला नको का पैसे तुम्हाला नको का तुम्हाला 300 रुपये लागतात का एका दिवसाचे 10 बायाचे 300 रुपयाने हिशोब करा. माझं काय शिक्षण जास्त झालेलं नाही आहे पण तुम्ही हिशोब करून सांगा. यांना आपल्याला कधी जास्त पैसे देऊ वाटत नाही. आपण इथं काम करतो ही सेवाच आहे म्हणजे कामाचं नाही पण आपण जितकं कष्ट करतो त्याचा मोबदला पण आपल्याला भेटला पाहिजे नाही का. तर माझ्या कोणत्या बहिणी नवीन असतील नाही का त्या करत असतील नाही का पेशंटचे कामं तर मला खरंच कमेंट प्लीज सांगा. खरंच हात जोडून सांगते मी कृपा करून तुम्ही मला सांगा की किती जणी अशा आहेत पेशंट सांभाळायचं काम करतात आणि कशाला काय लाजायचं चोरी आणि दुसरं वाईट काम त्यालाच लाजायचं कष्टाला नाही लाजायचं. मी तर नाही लाजत कष्टाला काय मागून खायला सुद्धा लाजत. आणि म्हणजे मला ह्या कामाविषयी जरा बोलायचं होतं. माझा हा व्हिडिओ जरा जास्त शेअर करा म्हणजे कमेंट पण भरपूर येतील आणि सांगतील सगळ्यांच्या अडचणी आहेत असं म्हणजे काय आता भरपूर जणी पेशंट सांभाळायचे कामं करतात तर त्यांना भरपूर अडचणी येतात. कोणकोणतं पगारच देत नाही पुढून देत नाही. आपण जर प्रायव्हेट कॉल केला तर हे एजन्सीवाले आपल्याला त्याच्यात करून म्हणतात तिकडून मागा पेशंटच्या रिलेटेड करून असं म्हणतात. तर तसं योग्य आहे का ना आपण प्रायव्हेट केल्यावर कशी बोलतात ना कोण प्रायव्हेट कॉल करतं किंवा पेशंटची कामं कोण करतं सांगा मला. निदान आपल्याला आपला 10 तासाची आपली ड्युटी असते कधी 12 तासाची असते तर त्या 10 तासाच्या ड्युटीत आपल्याला पेमेंट किती पडलं पाहिजे. आपण का एक तर केअरटेकरची कामं करतो ना पेशंट असताना 92 वर्षाचं पण आपण एक आई म्हणून काम करतो आपल्या बाळाचं जसं करतो ना तसं आपण काम करतो. पण एजन्सीवाले मोबदला आपल्याला तेवढा देत नाहीत. मला एवढंच असं वाटतं की तुम्हाला विनंती करू वाटते की म्हणजे सगळ्यांनी सांगा तुम्ही किती म्हणजे किती 10 तासाची ड्युटी असते बघा तर तुम्ही किती पर डे घेता किंवा तुम्हाला किती आहे किंवा तुमच्या संग असं झालं आहे का मग पेशंटच्या रिलेटेड पैसे दिले नाही म्हणून आपला पगार बुडाला. माझ्या सगळं झालेलं आहे. मी पुढच्या माझ्या या व्हिडिओला कमेंट जास्त आल्या सगळ्यांनी साथ जर दिली ना ताईंनी सगळ्या ताईंनी मावशीने साथ जर दिली ना मला ह्या व्हिडिओला तर मी पुढच्या वेळेस त्यांचं नाव सुद्धा सांगू शकतो.
चांगले आहेत ते, मोठे तज्ज्ञ आहेत, पण नाव खरंच मी सांगेन की त्यांच्याकडे काम करताना त्यांनी कसं केलं, काय केलं. आपल्याला वागणूक एकदम एकदम खालच्या याची देतात. आणि दुसरी गोष्ट, पैसे आपल्याला खूप कमी. तर कुणाला असं वाटतं की आपल्या ह्या कामात आपल्याला सुद्धा 2 पैसे जास्त भेटावे, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि वाढ बघा ना, किती बहिणी करतात. मी काही जास्त यूट्यूबर हे काय असे नाही आहेत ताई, मग मी तुमच्यामधलीच एक आहे. पण मला असं वाटतं की हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे की आपल्या मनातल्या काही गोष्टी आपण शेअर करू शकतो. किंवा माझ्यापेक्षा सुद्धा अजून दुसरी ताई असेल की तिला काही अडचण असेल, तर मला कसं वाटतं, आपण सगळे सोबत आलो ना तरी एक मूठ होती, तर आपण काहीतरी करू शकतो. आपल्याला इतके कमी पैसे, आज हे एजन्सीवाले इतके पैसे खातात. यांना नवीन बाईला 400 रुपये देतात. शेजारीच काम करते, मी इथं करते ह्या ब्लॉकमध्ये, शेजारच्या ब्लॉकमध्येच एक ताई. तिला म्हणजे पहिलं ती हॉस्पिटलमध्ये काम करत होती, आणि तिला आत्ता पेमेंट विचारलं मी बाहेर गेले होते तर ती 400 रुपये सांगते. 70 रुपयाचं पास आहे आत्ता, बसचा आहे ना, फक्त 70 रुपयाचा पास आहे. आजीला खोकला येत आहे, टेन्शन नाही, ते लवंग खाते ना त्याच्यामुळे ते कशात थोडे अडकल्यावर ठसका काढतात. हो